सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता जोगतीन ही सुभेदारांच्या घरी आलेली असते. तेव्हा जोगतीनीने सांगताच लगेच पूर्णाजी खुश होऊन अश्विनला म्हणते की अश्विन, लवकरच आता माझी नात सून या घरी येणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की पूर्णाजी, तुझी नात सून ऑलरेडी या घरात आहे. तेव्हा सर्वजण सायलीकडे बघतात तर पूर्णाजी त्यानंतर अस्मिताला जोगतीनीच्या पाया पडायला सांगते. तेव्हा जोगतीन ही पाया पडलेल्या अस्मिताला म्हणते की तुझी हक्काची जागा कुठे ना ती ओळख आणि त्या जागेवरतीच तुला सुख आहे. तेव्हा कल्पना म्हणते की अस्मिता, तुला कळतंय का ते काय म्हणतात ते? तुझी हक्काची जागा आणि तुझं सुख म्हणजे तुझं सासर आहे, सासर. तेव्हा पूर्णाजी तन्वीला म्हणते की तन्वी, तू पुढे ये आता. तेव्हा घाबरतच तन्वी म्हणते की मी. तेव्हा पूर्णाजी म्हणते की तुला नको का आशीर्वाद मिळायला? त्यानंतर घाबरतच तन्वी ही जोगतीनी समोर येत जोगतीनीच्या पाया पडते आणि घाबरत निघून जाऊ लागते. तेवढ्यात जोगतीन म्हणते की तुझ्याकडे देवी आईचं लक्ष नाही असं समजू नकोस तू. तेव्हा जोगतीन म्हणते की जे तुझ्या हक्काचं नाही ते खेचून घेण्याचा प्रयत्न करू नकोस. लगेचच तन्वीला आपण सायलीचं गाठोडं घेऊन कसे तन्वी बनलो आणि रविराजांनी आपला कसा स्वीकार केला हे आता तन्वीच्या डोळ्यासमोर येतंय. तेव्हा आता ज्या वेळेस गणपती बाप्पा बसवताना सायलीने कशी जास्वंदीची फुले आणली आणि सायलीचा पाय घसरून ती फुले कसे गणपती बाप्पाच्या अंगावर वाहिली गेली. त्यानंतर आता रविराज आरती करत असताना आपल्या हाताला त्या पंचारतीचा चटका बसून सायलीने कशी आरती गायली. तेव्हा हे सर्व जे आपले आपण म्हणतोय ना ते आपले नसून सायलीचे हक्काचे आहे आणि ते आपण हिसकावून घेतो हे आता चांगलंच तन्वीच्या डोळ्यासमोर आलेलं असतं. जोगतीन म्हणते की कारण जे ज्याचं आहे ना त्याला आता ते मिळायला सुरुवात झाली. तर आता अर्जुन विचार करतो की हे बाई नेमकं कशाबद्दल बोलताय, काहीच कळत नाहीये. तेवढ्यात आता विमल पुढे येते. तेव्हा भरभरून विमलला दोन्ही हात वर करत जोगतीन म्हणते की दोन्ही हाताने प्रेमाची माया देते तू. जोगतीन म्हणते की देवी आईची तुझ्यावर कृपा आहे. तेव्हा हसतच विमल बाजूला जाते तर पूर्णाजी आता जोगतीनी समोर येते. तेव्हा आता जोगतीन पूर्णाजीला म्हणते की तू लोकांच्या जाळ्यात अडकत चाललीस. तर पूर्णाजीला जोगतीन म्हणते की वेळी सावध हो आणि आपल्या लोकांना ओळख. तेव्हा पूर्णाजी म्हणते की मला ते नाही कळलं पण मी वेळी सावध होईल. त्यानंतर कल्पना आणि प्रताप पाया पडून आशीर्वाद घेतात. तेव्हा सुखी राहा, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असा जोगतीन त्यांना आशीर्वाद देते. त्यानंतर कल्पना ही जोगतीनीला बसायला सांगते. तेव्हा जोगतीन खाली बसताच लगेचच सायली पुढे येते आणि जोगतीनीकडच्या देवीची खणा नारळाने ओटी भरते. जोगतीनीची खणा नारळाने ओटी भरत असताना हळदी कुंकू लावत असताना जोगतीनीचे सगळे लक्ष आता सायलीकडेच असते. तेव्हा जोगतीन म्हणते की काही काळजी करू नको सायली. तेव्हा ते ऐकून सर्वजण अवाक होतात आणि जोगतीनीला सायलीचे नाव कसं माहिती यामुळे सर्वांना मोठा धक्का बसतो. ते ऐकून अस्मिता विचार करते की हिला सायलीचं नाव कसं माहिती आणि म्हणजेच हिच्या अंगात देवी आहे आणि हिला सगळं कळतं. तर लगेचच जोगतीन ही सायलीला म्हणते की तुला मोठ्या अग्निदिव्यातून जावं लागणार आहे. जोगतीन म्हणते की पण तुझ्यात एवढं पावित्र्य आहे की कोणतीही गोष्ट तुझ्या आजूबाजूला देखील फिरकू शकत नाही. जोगतीन म्हणते की देवी आईवरती विश्वास ठेव, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. जोगतीन म्हणते की तुझ्या भविष्यात माय लख प्रकाश आहे. तेव्हा हात जोडलेली सायली खूप खुश झालेली असते. असे म्हणत जोगतीन आता तिचे दोन्ही हात सायलीच्या डोक्यावर ठेवते आणि सायलीला आशीर्वाद देते. तर लगेचच जोगतीन ही उठून देवी आईच्या नावाचा उदो उदो असे म्हणत आता जाऊ लागते. तर सर्वजण देवी आईच्या नावाचा उदो उदो असे म्हणू लागतात. तर आता सर्वजण हात जोडून जोगतीनीकडे बघत असतात. तर जोगतीन लगेचच देवी आईला घेऊन दरवाजातून निघून जाते. तर इकडे आता पूर्णाजी ही प्रतिमाच्या फोटोकडे बघते. तर अर्जुनसुद्धा प्रतिमाच्या फोटोतल्या त्या छोट्या सायलीला बघून सायलीकडे बघू लागतो. इकडे आता महिपतचा माणूस त्याच्या समोर येतो. तर महिपत एकाच बुक्कीत त्या माणसाचे थोबाड फोडतो. त्यानंतर हात जोडत तो माणूस म्हणतो की माफ करा साहेब, पण त्या सायलीवरती जोरदार वार केला होता. तर आता इकडे रागाने तन्वी ही सुभेदाराच्या घरातून जाऊ लागते. तेव्हा अस्मिता तन्वीला थांबवते आणि म्हणते की तन्वी तू ऐकून घे ना. तर तन्वी म्हणते की आता काय ऐकायचं राहिलं, जे ऐकायचं होतं तेही आता त्या जोगतीनीने सांगितलं. त्या जोगतीनीने त्या आता सायलीला आशीर्वादही दिला. तेव्हा लगेच अस्मिता म्हणते की
ते जाऊ दे ग, पण ती जोगतीन तुझ्याबद्दल काय बोलत होती ते मला नाही कळलं. तर तन्वी म्हणते की मला सुद्धा नाही कळलं. तर अस्मिता म्हणते की ते जाऊ दे ग, पण आता आपल्याला आपलं काम सुरू करायचं आहे आणि अर्जुन आणि सायली खरे नवरा बायको नाहीत हे आपल्याला सिद्ध करायचं. तन्वी म्हणते की एकूणची एक गोष्ट आपल्या विरोधात घडते तेव्हा आपण ते कसे सिद्ध करणार. अर्जुनने सायलीशी दुसरं लग्न केलं आणि ती जोगती सायलीबद्दल काय म्हणाली हे तुला चांगलंच माहीत आहे. तेव्हा आता आपण काय करू शकतो असे आता तन्वी अस्मिताला बोलते. आपल्या हातातून आता सगळं निसटून चाललंय आणि आता सगळं संपलं असं म्हणत तन्वी तिथून निघून जाते. तेव्हा तन्वी गेल्यानंतर अस्मिता विचार करते की तन्वीने जर माघार घेतली ना तर सायली कायमची या घरात थांबेल आणि अशा रस्त्यावरच्या मुलीला मी माझी वहिनी नाही होऊ देणार. तर इकडे लगेचच महिपत हा त्या गुंडाच्या मानेवरती सुरा धरतो आणि म्हणतो की मी तुला सांगितलं होतं ती सायली जर वाचली तर मी तुझे तुकडे तुकडे करील, म्हटलं होतं की नाही. तर लगेचच अण्णा त्याचा सुरा हा जोराने त्या गुंडाच्या मानेवर दाबू लागतो आणि म्हणतो की जे मी बोलतो ते करतोच बरं का. तेवढ्यात दरवाजा उघडून साक्षी तिथे येते आणि अण्णाला बघताच हात पुढे करत म्हणते की अण्णा तुम्ही काय करताय. तर लगेचच उठून उभा राहत अण्णा म्हणतात की तू मध्ये पडू नकोस. तर तेवढ्यात तो गुंड तेथून पळून जातो. त्यानंतर तो गुंड पळून गेल्यानंतर साक्षी ही अण्णासमोर येते आणि अण्णाला म्हणते की तुम्ही इथे बसा. तर अण्णा म्हणतो की काय बसा बसा करते, त्या दलिंदराने सगळा खेळ खल्लास केला. तेव्हा साक्षी म्हणते की आता याचासुद्धा जीव घेणार आहात का. प्लीज हे प्रकरण तुम्ही कॉम्प्लिकेटेड करू नका अण्णा. इकडे आता अर्जुन आणि सायली त्यांच्या बेडरूममध्ये येतात. तेवढ्यात पाठीमागून कल्पना तिथे येते आणि त्या दोघांना म्हणते की तुम्ही शेजारी शेजारी बसा बरं. तेव्हा अर्जुन सायली शेजारी बसतात. तर कल्पना म्हणते की आज मला खूप आनंद झाला आहे आणि असं म्हणतात की जोगतिनीच्या तोंडातून देवीच बोलते. कल्पना म्हणते की जोगतिनीने सांगितलंय की या वर्षात आता मी आजी होणार आहे आणि खरंच मी भरभरून पावले. तेव्हा अर्जुन हा सायलीकडे बघत हसू लागतो. कल्पना म्हणते की या क्षणाची मी कधीपासून वाट बघत होते आणि माझ्या मांडीवर आता नातवंड खेळणार. तेव्हा तुम्ही आता मनावर घ्या बरं का. तेव्हा अर्जुन सायलीकडे बघू लागतो. त्यानंतर लगेचच कल्पना दोघांच्या डोक्यावर हात ठेवते आणि म्हणते की जोगतीन म्हणाली तसं आता वर्षभरात आपल्या घरी पाळणाच हालायला हवा. तर आता दुसऱ्या दिवशी सायली ही खाली बसून तिची डायरी लिहित असते. तेवढ्यात अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो की बऱ्याच दिवसांनी तुमची सिक्रेट डायरी बाहेर आली आणि त्या डायरीमध्ये तुम्ही काय लिहिता ते तरी मला कळू द्या. तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो की मिसेस सायली काय लिहिताय तुम्ही. तर सायली ही ती फाईल बंद करते. तेव्हा त्यावरती नाव असते सिटी हॉस्पिटल. अर्जुन विचार करतो की हॉस्पिटलची फाईल. अर्जुन म्हणतो की हॉस्पिटलचं काय लिहिताय तुम्ही, काहीतरी चांगलं लिहा, हॅपी हॅपी लिहा. तर त्या डायरीमध्ये लिहून सायली आता तिचे बोटे मोजू लागते. तेव्हा अर्जुन म्हणतो काय मोजताय सायली तुम्ही. तर लगेचच सायली ती डायरी अर्जुनला दाखवते. त्यामध्ये औषधाचा खर्च 8,000, ICUची बिल 1.5 लाख असा सर्व खर्च आता सायलीने लिहून ठेवलेला असतो. सगळा 10 लाखाचा खर्च. सायली हे सर्व काय आहे. तेव्हा सायली म्हणते की सर हे आकडे बघूनच मला दडपण आलंय. सायली म्हणते की आता मला ते पैसे परत करायला हवे ना. अर्जुन म्हणतो काय बोलताय तुम्ही. तर सायली म्हणते की आपण जगासाठी नवरा बायको आहेत पण खरं काय ते आपल्यालाच माहीत आहे ना. तेव्हा मी माझ्या खर्चाचा बोजा तुमच्यावर नाही टाकू शकत. सायली म्हणते मी जर तसं केलं तर तुमच्या चांगुलपणाचा मी गैरफायदा घेतला असं होईल. सायली म्हणते की सर माझ्यासारख्या परक्या मुलीसाठी तुम्ही काहीही विचार न करून खर्च केलात आणि ते मला कळायला हवं ना. जर मी आश्रमात असते तर एवढा खर्च आम्हाला अजिबात परवडला नसता. तर कदाचित माझा जीवही गेला असता. तेव्हा लगेचच अर्जुनला राग येऊन अर्जुन डायरीवरती हात दाबतो. त्यानंतर लगेचच सायली म्हणते की तुम्ही माझ्यावर केलेले ते प्रेम आणि विश्वासाची काळजी मी कधीच नाही विसरू शकत. तर अर्जुनच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. पण निदान जो काही तुम्ही खर्च केलाय त्याचे पैसे तर मी परत करू शकते. तर इकडे आता रागाने अर्जुन ती डायरी खाली आदळतो. तर इकडे आता नागराज आणि तन्वी त्यांच्या रूममध्ये आलेले असतात. तेव्हा नागराज म्हणतो की 20 वर्षापूर्वी मी त्या महिपतला 3 माणसाला मारायचं काम दिलं होतं आणि आता सायलीला मारायचं सुद्धा त्याला काम दिलं होतं, ते सुद्धा त्याला जमलं नाही. तेवढ्यात दरवाजा उघडून रविराज तिथे येत नागराजचे ते बोलणे ऐकतो आणि लगेचच रविराज समोर सगळे सत्य आलेले असते. तेव्हा रविराज म्हणतो की नागराज काय बोलतोय तू. तर आता इकडे नागराजचे सत्य रविराज समोर येऊन रविराज म्हणतो की तन्वी. त्यानंतर आता इकडे रात्री सायली झोपी गेलेली असते. तेव्हा सायली झोपल्यानंतर आता अर्जुनसुद्धा त्याची डायरी लिहू लागतो. तेव्हा आता अर्जुन हा त्या डायरीमध्ये काय लिहितो तर आता
इकडे रविराज हा नागराज समोर येताच नागराजची घाबरगुंडी उडालेली असते आणि भीतीची गाळण उडून नागराज हा रविराजकडे बघू लागतो. तर आता रविराज समोर नागराजचे खरे सत्य येऊन सायलीवरती हल्ला कोणी केला हे आता रविराजांना समजून रविराज हे सत्य कसे अर्जुन आणि सायली समोर आणतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.